प्रश्न बघा आपल्याला काय विचारला आहे. प्रश्न विचारला पिंपरी चिंचवड आयुक्त 2024ला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे. बघा त्रिकोण दिलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडायचा बघा. अगोदर आपण याचे त्रिकोण मोपून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. आता याची करूया आपण बेरीज. 1 + 2 + 3 + 4 + आणि 5. त्याचे त्रिकोण किती येतील त्यांची बेरीज करूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. तर त्रिकोणाची संख्या 15 आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. 1260 रुपये गाय खरेदी केली. तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला. तर ती गाय किती रुपयास विकली असेल. तर आपल्याला आता बघा 1260 रुपयाला गाय खरेदी केली. अगोदर लिहून घेऊया 1260 रुपये. तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च लागला. यांची करूया बेरीज. 0 आणि 0 0, 6 आणि 4 10 0 चाला 1 2 आणि 1 3 आणि 4 म्हणजे आपल्याला एकूण गाय कितीला पडली तर 1400 रुपयाला पडली. तर ती गाय किती रुपयास विकली असेल. 15% नफा झाला त्या गायला विकल्यावर. आपल्याला पडली ही 1400 रुपये. ही 1400 रुपये गाय आणली. ही झाली आपली 100% किंमत. तर आता नंतर विचारले पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला. 15% नफा झाला म्हणजे किती 100वर 15% म्हणजे 115 रुपये. 115% होणार आहे. तर ती गाय किती रुपयाला पडली. तर आपण करू यांचा तिरकस गुणाकार. बघा 1400 गुणिले 115 भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल करा. हे 2 शून्य कॅन्सल करा. राहतात काय 14 गुणिले 115. आता भाग देऊया. 14 5 14 पंचे 70. 70ला 0 चाला 7. 14 1 14 आणि हे 6 21. 21ला 1 हातचे आले 2. 14 1 14 आणि हे 2 16. तर ती गाय आपल्याला कितीला पडली तर 1610 रुपयाला गाय विकली असेल. तर पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. 1610 रुपये. प्रश्न बघा काय 27 38 34 31 41 24 आणि 43 प्रश्नचिन्ह. तर हा अंकमालिकेवरील प्रश्न आहे. प्रश्न बघा कसा सोडायचा. इथे बघा यांचा दिलेला फरक आपल्याला दिलेला आहे. 27चे इथे झाले 34 म्हणजे कितीने वाढले +7ने वाढले. 34 नंतर झाले 41 इथे +ने 7 झाले. आता इथं आपल्याला घ्यावं लागेल 41 + 7 करावं लागेल. 41 + 7 किती होतील तर 47. इथं घ्यावं लागेल 7चा फरक. 41 + 7 किती तर 48. आपलं उत्तर पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न बघा काय 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. तर प्रश्न बघूया आपण कसा सोडवतात. तर 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम म्हणजे कोणतं ते एक काम 6 मजूर किती दिवसात करतील. तर मजुराच्या खाली मजूर लिहू आपण. आपल्याला विचारले किती दिवसात पूर्ण करतील. तर किती दिवसात पूर्ण करतील याचा करूया आपण आता गुणाकार आणि भागाकार. बघा आता भाग देऊया आपण. 6ने 6 1 6 6 3 18. खाली करायला 1 कॅन्सल. हा कॅन्सल. इथं करायला फक्त 3 वरती राहिला 3 गुणिले 15. त्यांचा गुणाकार किती येईल 15 3 45. तर 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील तर 45 दिवसात पूर्ण करतील. पर्याय डी उत्तर आपलं बरोबर आहे. 3 6 2 4 इथं दिले आहे. वर्तुळामध्ये 24 इथं आहे. 1 9 3 5 मध्ये दिला आहे 17 7 4 6 2 36. इथं 8 3 4 2 आणि इथं आपल्याला विचारलं आहे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह जागी काय येईल असं विचारलं आहे. तर बघा यांचा संबंध काय आहे ते आपण आणि यांचा संबंध काय आहे तिन्हीचा संबंध याच्याशी कसा जुळवायचा आहे ते बघूया आपण. इथं बघा काय केलेलं आहे. इथं केलेलं आहे 3 आणि 6चा गुणाकार केलेला आहे आणि 2 आणि 4ची बेरीज केलेली आहे. बघा इथं 3 गुणिले 6 किती झाले 6 3 18 आणि यांची केलेली आहे बेरीज 2 आणि 4ची. 2 + 4 6 18 आणि 6 24. तसंच इथं पण केलेलं आहे. इथं केलेलं आहे 1 आणि 9 यांचा गुणाकार 9 1 9. नंतर केलेला आहे 3 आणि 5 यांची बेरीज 3 + 5 5 आणि 3 8. 8 आणि 9 किती होतात तर 17. हे 17 इथे मध्ये घेतलेले आहे. आता नंतर त्यांचा असं एक करूया. बघा 7 गुणिले 4 7 चौक 28 आणि 6 + 2 6 + 2 बरोबर आहे 8. तर इथं किती येतात 36 येतात. 28 + 8 36. इथं 36. तर इथं पण असंच करूया. यांचा करूया गुणाकार. बघा 8 गुणिले 3 8 3 24. नंतर यांची करूया बेरीज 4 + 2 4 + 2 6 आणि 24 + 6 किती होतात तर 30. इथं किती येतील 30 येतील. आपलं पर्याय बी उत्तर बरोबर आहे. एक टेनिसच्या स्पर्धेत 8 खेळाडूंना एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास किती सामने होतील. तर हा प्रश्न बघा कसा सोडूया. एका टेनिसच्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत तर 8 खेळाडू आहेत. खेळाडूंना एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास. तर हा प्रश्न असा सोडवताना जेवढी संख्या दिलेली आहे त्याच्या मागची संख्या घ्यायची. 8च्या मागची किती घ्यायची 7 घ्यायची आणि यांना भागाकारामध्ये 2 घ्यायचा. तर यांची करूया आता काटाकाटी. बघा 2 8 राहिले काय 7 गुणिले 4 7 गुणिले 4 किती येतात 7 चौक 28. तर खेळास किती सामने होतील तर 28 सामने होतील. पर्याय सी हे आपलं उत्तर बरोबर आहे.